हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज मी खूप जास्त खुश आहे आणि थोडंसं मला वाईट पण वाटतंय. का खुश आहे पहिल्यांदा सांगते. कारण फर्स्ट टाईम आम्ही फ्लाईटने प्रवास करणार होतो. पण साई सारंग आमच्या सोबत नसणार. कारण आम्ही 1 महिन्यासाठी जाणार होतो आणि 1 महिन्यासाठी सारंग साईंना कोणी शाळेला सुट्टी देऊ शकत नाही. त्यामुळे आमच्यासोबत सारंग साई येऊ शकत नाहीयेत. पण आम्ही खूप खूप जास्त खुश आहोत. कारण भाईचंही स्वप्न होतं, की मम्मी-पप्पांना फ्लाईटमध्ये एकदा तरी प्रवास करायला द्यायचा आणि ते त्याचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याच्यासोबत माझं पण स्वप्न पूर्ण झालंय. लहानपणापासून प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं, की आपण फ्लाईटमध्ये बसावं. पण मी खूप जास्त खुश आहे. प्रत्येकजण आपल्या जीवावर, आपल्या आई-वडिलांच्या जीवावर प्लेनमध्ये बसतात, फ्लाईटमध्ये बसतात. पण मी माझ्या स्वतःच्या भावाच्या जीवावर जगते आणि मला याचा अभिमान आहे. कारण माझे प्रत्येक लाड माझ्या भावानं पूर्ण केले आणि हे तर काय करणार हे मला माहितीच होतं. त्यानंतर आम्ही पोहोचलो दिल्लीला आणि दिल्लीतून की नाही आम्हाला ट्रेन होती. कारण आम्ही पंजाबला जाणार होतो. ट्रेन होती. त्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये त्याने गेलो आणि खरं सांगू हा अनुभव जरा वेगळा होता आणि हा अनुभव सुरू असताना गेला. आमच्यासोबत भाई असणं मला गरजेचं वाटत होतं. कारण आम्ही तिघं नाही, भाई आणि सारंग साई ह्यांना पण मी खूप जास्त मिस केलं. त्यानंतर आम्ही पंजाबला गेलो आणि आम्हाला भाई घ्यायला आला आणि आता भाई मोठा झालाय असं वाटते. कारण आम्ही गेल्यावर चक्क माझ्या भावाने असं आम्हाला पाणी दिलं. आहा! हे स्वप्न जगते काय काय असं मला वाटलं. कारण हे खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तरी फ्लाईटपेक्षा ही गोष्ट